Hey guys, channel to my welcome. Huh? Hey channel to my guys to my welcome. Guys, surprise, like, comment, share, surprise, follow guys. घंटी चैनल को घंटी सिलेंडर कर दो गाइस. घंटी ला देना. म्युझिकमुळे हायली मोटिवेटेड होऊ नका. हा व्हिडिओ सकाळी 5चा नाही तर संध्याकाळी 5चा आहे. फिल्टरचं पाणी मस्त जगमध्ये गरम केले आणि कॅन वी कॉल इज अ फिल्टर कॉफी. प्री वर्कआउट इज मस्ट. सो स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी बनवली वर्कआउटच्या आधी. सॉरी, नॉट वर्कआउट, सायकलिंगच्या आधी. झोप घालण्यासाठी कॉफी आणि थंड पाण्याने मस्त तोंड धुतले. आणि नेहमीप्रमाणे बोल्टच्या वॉशने मला परत दगा दिला. सो नी कॅप, सॉक्स, हेल्मेट इट्स कंपल्सरी फॉर सायकलिंग. सो त्याच तयारीला लागलो. एकदम परफेक्ट. सो ही माझी सायकल. सायकलिंग चालू करायच्या आधी स्ट्रावा इज मस्ट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संकेत धिंगवार आणि न्यू इयर नंतर हा पहिला सायकल मिनी ब्लॉग. आज गुरुवार असल्यामुळे आज सुट्टी होते. विचार केला तो सायकलिंग ब्लॉग आहे. दगडूशेठ शिवाय बेटर ऑप्शन काय असावं. तो मस्त कॉफी पिली आहे आणि आता निघालोय दगडूशेठ साठी. ही आमची खाऊ गल्ली, मोस्ट स्पेशली बिर्याणी गल्ली. हा सीन समोर आला आणि डोक्यात एक वेगळंच गाणं सुरू झालंय. दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले धुके. सो हा माझा फर्स्ट ब्रेक येरडा, ऑलमोस्ट 5 to 6 किलोमीटरमध्ये. सो सायकलिंग करता असताना स्वतःला हायड्रेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो एव्हरी 4-5 किलोमीटर्स थोडंसं पाणी, थोडंसं ब्रेक अँड देन कंटिन्यू. काय म्हणतो, सायकल चालवत असताना मागणं हॉर्न देणार ना, पोकळ आमची फटके दिले पाहिजे. आणि सायकल बसून बसून पळू मारलं पाहिजे. ह्या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे नक्की सांगा. फिट राहणं हे किती सिंपल आहे यासाठी मी युट्यूबवर एक प्लेलिस्ट तयार केली आहे, डेली क्विक वर्कआउट, डेली वर्कआउट ऑफ द डे म्हणून. तो त्यामध्ये फक्त 10 मिनिट्स वर्कआउट आहे मॅक्सिमम. पाऊनपणी पुलडाऊन पकडलं तो हार्डली मॅक्सिमम 30 मिनिट्स आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता. कुठलाही रॅन्डमली वर्कआउट ओपन करा, मॉडिफिकेशन सकट अवेलेबल आहे. वर्कआउट बघा, 2 मिनिटं परफॉर्म करा, पुलडाऊन करा, डन फॉर द डे. आठवड्यातून 3 दिवस जर तुम्हाला जमलंय तरी खूप मोठी गोष्ट आहे. फिट राहणं इतकं इझी आहे, फक्त करण्याची इच्छा पाहिजे तुमची. बाकी काही चॅलेंजेस असू द्या, मला व्हॉट्सअप करा. काही लागल्यास, न्यूट्रिशन हेल्प लागल्यास किंवा एक प्रॉपर ट्रान्सफॉर्मेशन तुमचं करायचं असेल यासाठी नक्की व्हॉट्सअप करा खालच्या नंबरवरती. तुला नक्की हेल्प करेल.
बरेच दिवस झाले वर्कआउट मध्ये काहीतरी मिसिंग असं वाटत होतं. मे बी हे आउटडोर सेशन की सायकलिंगचे हेच मिसिंग पार्ट होता. तर बाहेर आल्यावर इकडे तिकडे दृश्य पाहत आणि सनसेट, थोडंफार ट्रॅफिक, हे अनुभव हा वेगळाच आहे. एका रूम मध्ये 1 तास सायकलिंग करणे आणि बाहेरून निसर्ग एन्जॉय करता सायकलिंग करणे, इट्स अ गुड थिंग, यू नो. हा माझ्या रूटचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट, संचेती हॉस्पिटलचा इन्क्लाइन ब्रिज. पण हीच तर मजा आहे ना अप अँड डाऊन आउटडोर सायकलिंग मध्ये. आणि हे आहे माझं आजचं फायनल डेस्टिनेशन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. सो थोडासा इथं ब्रेक घेतला 10 मिनिटासाठी, पाणी पिले अँड रेडी टू रिटर्न. लोक इतके क्वेश्चन मार्कचे पैसे पाहते, मी जगा वेगळा करतोय, मी जे करतोय हे त्यांना करायचे. काय कन्फ्युजन असतं. हॉस्पिटल सजवलेले पाहिजे, त्याचं काय अर्थ असेल. मॅक्सिमम लोकांनी हॉस्पिटलला व्हिजिट करावी, हॉस्पिटलच्या मॅक्सिमम लोकांनी बरं होऊन तिथून जावं. तुम्हाला काय वाटतंय? या आगा खान पॅलेसच्या रोड सोबत काय दुश्मनी आहे माहितीच नाही. रोड संपतच नाही. किती वेळा जावा तरी हा रोड काय नेव्हर एंडिंगच वाटतो. तिसरा आणि फायनल ब्रेक. वगैरे थांबेल डायरेक्ट घरी जाऊन मस्त स्ट्रेच करून इट्स डिनर टाइम. तर तुम्हाला नेक्स्ट टाइम मला जॉईन करायचं असेल ट्रेकसाठी, आउटडोर ॲक्टिव्हिटीसाठी, सायकलिंगसाठी, जस्ट कॅज्युअल वॉकसाठी, मला नक्की DM करा. चला बाय बाय.